जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये मी सचिन पारवे तुमच्या सर्वांच्या हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, सोलापूर येथे गड्डा यात्रा या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी म्हशीचा बाजार आणि बैलांचा बाजार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला म्हशीचा बाजार दाखवणार आहे. काय रेट चालू आहे, तर कशा प्रकारच्या म्हशी आलेल्या गड्डा बाजारामध्ये. इथं सोलापूर सिद्धेश्वरची यात्रा राहते आणि त्या यात्रेनिमित्त गड्डा यात्रा म्हणजे जनावरांचा बाजार वगैरे भरला जातो. तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गड्डा यात्रेमध्ये कशा प्रकारच्या वगारी म्हशी आणि मुर्रा किंवा नागपुरी, पंढरपुरी, जाफर कशा प्रकारच्या आहेत आणि काय रेट चालू आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ते व्हिडिओ ब्लॉग संपूर्ण पाहत राहा. पुढील प्रमाणे आहे. पहिल्यावर नाही दोन्ही पण नाही एक चल बघा हे दिवस कुठला होऊन घ्या. होऊन घ्या. पहिल्यावर नाहीत ना. एकाच गोट्यातले लहानपणापासून कितीला ऐकल्या हो दादा, कितीला ऐकल्या? 4,60,000 4,60,000. बघा शेत नाही घेतलं त्यांचं त्याने घेतलं का? खरेदी केली पेट्याची कोणी एका पाठीत दूध प्यायलेली वासरायची. कसाला वगैरे लावतो तुम्हाला. मिस्टर भाऊ दादा पहिल्यावरून आहे ते दोन्ही पण. दोन दिले वर झाला. युट्यूब चॅनलला चालू झालं बघा. बेळगाव दिसतो काय? जातो युट्यूब चॅनलवर बेळगावला त्यांना सगळं चौकाला थांबा आमच्या. कुठले होते मी? अकलूजचे. किती म्हशी घेऊन आलो? 5-6 म्हशी घेऊन आलो. 5-6 म्हशी घेऊन आलो. 2 म्हशीचा व्यवहार झाला या. हा हा. कितीला ऐकल्या? 4,60,000 4,60,000. बेळगाववाल्याने घेतले. त्याच्यामध्ये काय विशेष आहे? ही एक नंबर प्युअर जातीच्या अख्ख्या मंडईत जोड नाही रेड्यांना. हा दोन आता दात लावलेत त्यांनी. आता दूध पण केले त्यांची. दुधावरच्या रिस्त्या रेड्या आहेत ते. घेतली कोण? त्यांना घेतले. बोला मालकाचं नाव काय? नाव सांगाय नसतं. या तुम्ही बोला भाऊ. भाऊ तुम्ही बोला. मंडईतली पहिली खरेदी आहे आजची. सुरुवात आहे का? हा सुरुवात केली त्यांना. बेळगावला वैभव आंबवडी जागडा. वगारी मध्ये काय बघून खरेदी केली? 4,60,000. चांगलं काय जातीला चांगलं आहे बघून घेतलं. होय. तुमच्याकडे आधी किती म्हशी आहेत? आता हे 7 आहेत. 7. कुठले म्हणजे? हेच गवळवाड आहेत बेळगाव. बेळगाव सोलापूर तालुका बी हेच आहे, जिल्हा बी हेच आहे. गाव कोणतं तुमचं? गाव तळेपरगा. पळगा. किती नाव आहे तुमचे? हो नावण किती म्हशीचे आहे म्हणलं? 17 म्हशीचे. 17 म्हशीचे. ते काय आणला का? हा विकायला आणले. त्याची किती किंमत सांगायला आहे म्हशीची? तिची 3 लाख सांगालोय. 3 लाख सांगायला. हा दुधाला कशी आहे? ही दुधाला 20 लिटर पिळते. 20 लिटर 2 टाइम असतात ना? दोन्ही टाइम 20 लिटर. धुळा म्हैस बनते हिला. धुळा. हा हा प्युअर. प्युअर. अजून 8-10 दिवसाची कच्ची ही म्हैस. हा हा.
याला हा. टायमाला 10 लिटर चालणारी वस्तू आहे. किती वेतन आहे? हे आता तिसरा असेल. तिसरा. हा तिसरा असेल तिसरे नाही का? हा तिसरा आहे. हा तिसऱ्यानं म्हैस आहे. हो. किंमत 3 लाख सांगाला ना? हा 3 लाख 3 लाख. व्यवहारला बसल्यानंतर कमी जास्त होईल ना? होईल की. हा. त्याचे कास वगैरे बघून घ्या. हो. त्या म्हशीची 2,70,000. हा ती बी असेल तिसरं चौथं असेल. हो. ही दाताला जुळले. हा हा तिचंच आहे वासरू. आता हिला 6 दिवस झालं येऊन. आता 14चं माप चालू आहे. हा चिकाच दूध चालू आहे 14. 14 लिटर. हो. हा धुळा. हो. काय सांगालो? हिची सांगा लागलोय 2.25 लाख. हा वेतन आहे हे दुसरं आहे. आणि हे बी दुसरं आहे. दुसरे वेतन आहे ना? हा काय खाली त्यांना रेडे रेडी आहेत का? हो. चालतंय. पाठीमागून जातो. हा जावा. बघा. अहो तुम्ही समोर या की पैसे घ्यायला मागायला. किती आहे म्हणून तुला? हे 10 लिटर हे 13 लिटर चालू आहे सध्या. 10 लिटर. हा हा हिची का 1.75. हा हे तिसरं आहे. हा हिच्या रेडिओ पाडे मारत नाही ना? नाही मारत. गरीब मशीद एकदम. सोलापूर जंगल की पैसा आहे. हा किती काय सांगाला? हिचे 1.70. 1,70,000. हिला दोन्ही टाइम 10 लिटर चालू आहे. ही पंढरपुरी गवळार. गवळा पंढरपुरी. हा पंढरपुरी गवळावर आहे. तुला कशाचा गवळा? हे टायमाला 4 लिटर देते. 2 टायमाचं मला 8 लिटर. हा दुसऱ्या येताचे पाड्यात. हा सर्व दुसऱ्या येताचे पाड्यात. ही 10 दिवसाची 10 दिवस यायला घेते. ती 8 दिवस घेते. परत हे पण 4 दिवस गेलं. ते हळदलेले हिच्या खाली लेडे. त्यांची सांगतोय मी 1.5 लाख 1.5 लाख चारीची. हा हो. हिची का 1.70. एक क्रॉस आहे. शरद सुरवसे तळे. हा राहणार तळे परगा तालुका उत्तर जिल्हा सोलापूर. व्यापारी आहे मी. हे सिद्धेश्वर गड्डा यात्रा त्या वर्षी भरले. त्यामुळं आम्ही दरवर्षी प्रमाणे एक 15-16 वर्षी म्हैस आणतो इथं विकायला. इथं पण शेडवर आता गोठ्यामध्ये सध्या माझी 10 म्हैस आहे. आणि इथं आहे ते गवळार पंढरपुरे आणि क्रॉस. आणि हे धुळ्यामध्ये माल 16 म्हशी आहेत. हा नंबर सांगा. 9503 41 30 20. मित्रांनो यांना कुणाला ह्या जाताच्या म्हशी आवडल्या का आणि यांची संपर्क करून तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्या.
बघून घ्या गवळू आहे का गवळाऊ बघा हा नाव काय तुमचं यल्लप्पा ज्ञानेश्वर धुळगुंडे. करलाप्पा यल्लप्पा ज्ञानेश्वर धुळगुंडे. हा हा कुठले हो सोलापूर. सोलापूर प्रॉपर सोलापूरच हा, सोलापूर. किती म्हशी आणल्यात 15 आहे. 15 म्हशी आणल्या काही विकल्या का नाही मागा मागणी चालू आहे. काय चालू आहे किमती काय सांगाल किमती गुरं बघून आहेत 3, 3.5. हा आता ह्या म्हशीची काय किंमत सांगाल या म्हशीची 4 लाख. 4 लाख किती आता किती वेतन आहे हे तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे दुधाला कसे दुधाला 10 लिटर दूध आहे एका टायमाला दोन्ही टायमात. दोन टायमात लय तडप दिसले लय तापड दिसलेले म्हणलं मारते का नवीनला त्याची काय सांगाल हे 4 लाख. 4 लाख ते किती वेळ वेतन आहे हे बी तिसऱ्यांदा. तिसऱ्या नाही बघून घ्या अगोदर पाठी मागून जातो तिची हे 4 लाख. 4 लाख दुधाला कधी अर्धाशे किती वेळ नाही किती वेळ वेतन आहे हे जर तिसरं आहे हे तिन्ही बी तिसरे आहेत. आणि हे हे 1000चे चौथे. चौथ्या येतं ना दुधाला वगैरे हा? दुधाला दुधाला 12 लिटर दूध आहे याला. 12 लिटर आहे का हे वगैरे आहे पहिल्यावरून हे हे दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे का बघून घ्या किती दुधाला किती आहे हे चौथींदा आहे. हा पहिल्या वेतन त्यांनी दूध किती दिली पहिला रेटला 10 लिटर. 10 लिटर 2 टायमाचं मिळून 10 लिटर. आणि हिनं तिसऱ्यानं त्याला 16 लिटर दूध आहे. 16 लिटर अजून 1 महिना टाइम आहे. हा हा हे तिला किती वेळ येते हे 8-9 येताची म्हैस आहे हा हा तरी याला 10-11 लिटर दूध चालतं. हा जायचं रेडा जवळपास 3-4 लाखाच्या रेंज मध्ये येतं म्हणा की मशीनच्या हा हा 3 लाखाच्या पुढचे 3 लाखाच्या पुढच्या व्यवहारला बसल्यास काही कमी जास्त होईल का हा काय तर कमी जास्त होईल. तिकडली पण धावून तुमची आहे का हा, आपले. तिकडली पण धावून धावा किती महिन्याचे वगार हे 9 महिन्याचे 9 महिन्याचे पहिलीकडली अलीकडचे पण 9 महिन्याचे. हा हा ह्यांची काय सांगाल किंमत त्यांचे 80,000 रुपये सांगितले. 80,000 आणि ते पलीकडचे हा 80,000 सांगितले. बर ती पण वगारच आहे का हा वागा. किती महिन्याचे ते हे 11 महिन्याचे हा हा त्याची काय दोन्ही पण 11 महिन्याचे. किती काय सांगाल त्यांचे 80,000 सांगितले. एकीची हा दोन्ही पण एक एक ही 80 हे 80 हे म्हशीची हे भाकड आहे 2 महिने झाले फळून. हा हा म्हणजे 1.5 लाख रुपये. लिहिला दुधाला कसे दुधाला आता सध्या 5 लिटर दूध आहे 2 महिने घातले. 2 महिने गाभणी आहे. पलीकडले ते काल संध्याकाळी हळदले हा हा काय खाली रेडी आहे. रेडी आहे किती वेळ वेतन आहे ते हे तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे का हा हा दुधाला कसे दुधाला 10 लिटर निघाले गेलं पाहिजे. आता काल रात्री हळद कमी जास्त होईल का होईल ना. व्यवहारला बसल्यास कमी जास्त होईल वगैरे काय कमी जास्त होईल किती वस्तू होईल माघारीचे 70 होईल. हा हा तुमचं नाव सांगा आणि नंबर सांगा परत यल्लप्पा ज्ञानेश्वर धुळगुंडे. हा नंबर 93 73 76 94 72. 93 73 76 76 94 72. 72 मित्रांनो जवळपास किती आणले म्हणलं तुम्ही 15 म्हशी आहेत त्यांच्या आणि ते बी गवळव आहेत ज्यांना कोणाला आवडलं तर त्याच्यामध्ये काही वगारी पण आहेत ज्यांना कोणाला आवडलं त्यांनी ह्या दादाला संपर्क करा आणि तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्या तर काय म्हशी कशा वाटल्या कमेंट करून एकदा नक्की सांगा
किती सांगायला किंमतीची कोणची दोन्हीची 7 लाख 7 लाख. 7 लाख किंमत दुधाला कशी तरी दुधाला हिला दादा भरते बघा की गाव नाही ही 10-12 दिवस कच्चे 10-12 दिवसामध्ये हाज कुठल्या दादा तळे पळगा. किती सांगायला याची किंमत 2.25 लाख किती वेळ नाही पहिल्या पहिल्या नाही बघा दादा 4 दात बघून घ्या कसाला वगैरे मोठी आहे वगैरे हिचे हा हा दुधाला कशी आहे 4-5 लिहिले. किती वेळ नाही हा दुसऱ्या ना हे किती वेळ नाही हे पण दुसरे नाही. दुधाला कशी आहे पहिला रून किती दिली 4 लिटर हा हिचे किती वेळ नाही किती वेळ नाही दुसऱ्यांदाच आहे. कास बघायचा चांगला गड्डा आहे. दुधाला पहिला नाही किती दिले 4 लिटर दिली. हे ना चौथ्या नाही किती दूध दिली तिसऱ्यानं एका टायमाला दोन टायमाचं मिळून 10 लिटर एका टायमाला 5-5. हे तिसऱ्यांदा दुधाला कशी आहे का सांगालो किंमत पलीकडली हा त्याच्या पलीकडली हा 1.5 लाख पलीकडल्या पहिला ऋण आहे त्याचे 1.5 लाख हे 2.5 लाख त्याचे 1,80,000. किती वेळ वेतन आहे दुसऱ्या नाही कासाला वगैरे बघा हे किती वेळ नाही हा त्याची किंमत काय सांगितली हा 1,80,000. हिची काय सांगतो 31. हे किती वेळ नाही म्हणलो दुसऱ्या ना हे दुसऱ्या ना याची काय किंमत सांगाला 2,10,000. वगैरे मोठी आहे कासाला वगैरे चांगले हे बघा. हे किती वेळ नाही दुसऱ्यांदा कशाला चांगली आहे काय किंमत सांगायला हवीची 1,30,000. हे वयस्कर आहे हिची किंमत काय सांगायला 1,20,000. दुधाला कशी आहे किती वेळ वेतन नाही दुधाला हे किती वेळ नाही दुसऱ्यांदा दुधाला कशी आहे 4 लिटर काय सांगायला किंमत 1,20,000. हे पहिला ऋण आहेत का सगळ्यात आता हे पहिला ऋण आहेत का हे पहिला रू हे पहिला रू काय किंमत सांगायला यांची 1.5 लाख सगळं सर्वांचे 1.5 लाख. बघून घ्या कुठून समोरून पण गरवाडीचे सांगू काय गरवाडीचे हा तुमचं नाव आणि नंबर सांगा. लक्ष्मण सुरवस लक्ष्मण सुरवसे राहणार तळेपरगा. तळेपरगा.
नंबर सांगा. 7385 7385 52 52 42 42 व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल. कमी जास्त होतं. व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल मित्रांनो. तर सहसा यांच्याकडे पहिला ऋण आणि दुसऱ्या वेतन जास्त वगैरे येतात. तर ज्यांना कोणाला आवडलेत आता व्हिडिओ मध्ये पाहिलात तुम्ही, ज्यांना कोणाला आवडलेत त्यांनी ह्यांच्याशी संपर्क करा आणि तुमच्या पद्धतीने व्यवहार करून